सॉरी. आणि ते काय तिथे पसारा मांडलाय? कसली तयारी करताय तुम्ही? तुम्ही काय कुठे जाताय का? नाही म्हणे सर, डिलिव्हरीची डेट जवळ आली आहे ना, कधी हॉस्पिटलला जावं लागेल म्हणून तयारी करत होते. काय हवं नको ते सगळं काढून ठेवत होते. हो, पण मग स्वानंदी, ते नीट एका बॅग मध्ये ठेवा ना. असं पसारा केलेलं कसं दिसतंय ते? म्हणे सर, मी बॅग मध्येच भरणार होते सगळे कपडे. मी घरभर बॅग शोधली तर मला छोटी बॅग नाही सापडली. तुम्ही बाहेर गेलात तर एक मॅटर्निटी बॅग आणाल का? हो, आणतो ना. हवं तर अजून काय काय आणायचं असतं तेही सांगा, मी ते सगळं घेऊन येतो. नाही नाही, बाकी काही नको, फक्त बॅगच हवी आहे. आणतो. एक सॉरी, मला एक अचानक आठवलंय, मला साहेबांना भेटायला जायचंय. मी लगेच आलो. आता गपचूप झोप, नाही तर फटका देणार आहे मी तुला. सॉरी. साहेब ये ना, आत ये ना. बस. साहेब, तुम्ही आज मला सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करायला लावल्या होत्या, पण एक नाही केली. कारण खूप दिवसानंतर जुळून आलंय, बरेच डिसिजन पेंडिंग आहेत आणि आपल्या मतदारसंघातल्या लोकांना फायदा होणार आहे त्याने, म्हणून ती काही कॅन्सल केली नाही. आणि आता 2 तासात आहे ती. म्हणे मला तुझा खरंच अभिमान वाटतो रे, की तू लोकांचा किती विचार करतोस, त्यांच्यासाठी किती करतोस तू. बरं झालं ही मीटिंग तू कॅन्सल केली नाहीस, मी नक्कीच अटेंड करीन. अरे पण ही सगळी कामं जी पडलेली आहेत त्याचं काय करू मी? ते माझ्यावर सोडा, मी बघतो ना. पण खरं सांगू म्हणे, मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय की माझ्यामुळे तुझी खूप ओढाताण होते. साहेब, ओढतान काय त्यात? तुम्ही ते सगळं जाऊ द्या, हे काम माझ्याकडे द्या आणि तुम्ही मीटिंगची तयारी करा. ठीक आहे, ठीक आहे. ही कामं लवकरात लवकर संपवायला हवीत. स्वानंदीसाठी मॅटर्निटी बॅग आणायची. पहिल्यांदा स्वतःहून काहीतरी मागितलंय स्वानंदीने माझ्याकडे. अहो, कुठे निघालात? म्हणजे कधी येणार आहात परत? काहीच सांगितलं नाही तुम्ही. मी कुठे चाललोय, किती वाजता चाललोय, कधी परत येणार आहे, कोणाला भेटणार आहे, कोणाशी काय